5 जानेवारी 2021 सकाळी 6:30च्या सुमारास कोलमच्या कुलवात्तकाल गावातून रस्त्याच्या बाजूला झाडामध्ये एक लहान मुलाचा रडण्याचा आवाज येत होता. समोर जाऊन काही लोकांनी पाहिलं ते हृदय पिलोटून टाकणारं होतं. कारण त्या लहान मुलाला लोकांनी पाहिलं असता त्यांना समजलं या मुलाचा काही तासापूर्वीच जन्म झालेला आहे. हे पाहून लोकांच्या मनात राग तर होताच, पण हा क्रूरपणा कोणी केला हे असे प्रश्न त्यांच्या मनात होते. जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलाला घेऊन जातात, पण दुर्दैवाने त्या मुलाचा मृत्यू होतो. त्यामुळे पोलिसांनी ही केस आपल्या हातात घेतली. पोलिसांनी त्या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण हातात काहीच सापडत नव्हतं. ती इन्व्हेस्टिगेशन सुरू करत असताना पोलिसांना समजलं त्यावेळी कोणी बाहेरची महिला त्या ठिकाणी आली नव्हती. म्हणून त्या मुलाचे आई वडील हे गावातलेच आहेत ह्या गोष्टीचा पत्ता लावण्यासाठी त्या मुलाचे DNA सॅम्पल सांभाळून ठेवतात आणि गावातल्या सगळ्या महिलेचे DNA सॅम्पल घेऊन ठेवतात, कारण त्यामध्ये कोणीतरी या मुलाची आई असू शकते. आणि झालंही असंच. जेव्हा त्यांना खऱ्या गोष्टी कळतात तेव्हा ते भयानक होतं, कारण त्या मुलाच्या मागे लपलेलं असतं एका फेसबुक प्रँकचं रहस्य आणि त्या रहस्यामध्ये लपलेलं असतं अजून 2 मुलींची आत्महत्या. पण त्या मुलीची आणि त्या छोट्या मुलाचा काय संबंध व ते नवजात बाळ कोणाचं होतं आणि त्याचा जन्म होताच त्याला झाडाझुडपात का सोडलं होतं, तर आपण जाणून घेऊया या सगळ्यांची संपूर्ण इनसाइड क्राईम स्टोरी. कोलमच्या कुलवात्तल गावात एक विष्णू नावाचा मुलगा राहत होता. त्यांनी ITI करून आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्याचवेळी त्याची मैत्री एका रेश्मा नावाच्या मुलीशी होते. ती विष्णूची वहिनी आणि तिची भाची यांची मैत्रीण असते. त्याच्यामुळे ती विष्णूच्या घरी येत जात असत. काही दिवसांनी त्यांच्यामध्ये प्रेम सुरू होतं आणि पुढे त्याच्या व तिच्या घरचे त्यांचं लग्न लावून देतात. 2017 मध्ये त्यांचं लग्न होतं, म्हणून सगळं ठीक सुरू होतं. ती पहिल्यांदा साधा फोन वापरायची, पण पुढे जाऊन विष्णूला अँड्रॉइड फोन घेण्यासाठी आग्रह धरते आणि तो तिला नवीन फोन घेऊन देतो. पण त्यांना जराही कल्पना नव्हती की हाच फोन त्यांच्या आयुष्याचा भयानक स्वरूप घेऊन येईल. रेश्मा आता तिच्या नवीन मोबाईलमध्ये व्यस्त राहू लागली, म्हणून त्यांच्यात आणि तिच्यामध्ये भांडणं होऊ लागलं. तरीही तिची फोन जास्त प्रमाणात वापरण्याची सवय जात नव्हती आणि 2020 लॉकडाऊन असल्यामुळे विष्णूचं कामकाज बंद झालं होतं आणि हळूहळू आर्थिक तंगी निर्माण झाली होती. म्हणून तो तिच्या गावी सासरवाडी राहायला गेला. लॉकडाऊन संपल्यावर तो कामासाठी बाहेर गेला होता. 5 जानेवारी 2021 हाच तो दिवस ज्या दिवशी लहान शिशूला झाडाझुडपात लोकांनी पाहिलं होतं. नंतर 6 महिन्यांनी या केसचा उलगडा लागला होता, कारण सगळ्या गावातल्या महिलेचा DNA सॅम्पल घेतल्यावर त्या बाळाचा DNA सॅम्पल रेश्माच्या DNAशी मॅच झाला होता आणि पोलीस तिच्या घराजवळ येऊन पोचले. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की हा मुलगा दुसरा कोणाचा नसून रेश्माचा होता. हे ऐकून तिच्या घरातल्यांना धक्काच बसतो, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की सगळं हे खोटं आहे, कारण जर का असं काही झालं असतं तर आम्हाला कसं माहिती नाही. जेव्हा तिच्या नवऱ्याला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तो मुलगा सापडण्याच्या अगोदर ती माझ्या सोबत होती, पण कोणी गरोदर आहे आणि पतीला आणि घरातल्याला माहिती नाही, हे कसं शक्य आहे. म्हणून पोलिसांनी पुन्हा DNA सॅम्पल तपासले असता ते रिपोर्ट रेश्माचेच होते. म्हणून पोलिसांनी रेश्माला विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला नेलं होतं आणि आता खरी स्टोरी बाहेर निघाली. रेश्माने सांगितलं की तो मुलगा माझाच होता आणि मीच त्याचा एकटीने बाथरूममध्ये जन्म दिला होता. मी आई होणार हे कोणालाही सांगितलं नव्हतं आणि आपल्या नवऱ्याला सुद्धाही. ही गोष्ट लपवण्यासाठी ती ढिले कपडे घालायची आणि अशा गोष्टी होतात आणि समोरच्याला माहिती नसतं की ती गरोदर आहे. म्हणून सगळ्यांच्या नजरा वाचून तिने त्या मुलाला गावावरच्या झाडाझुडपात नेऊन सोडलं होतं. म्हणून लोकांच्या मनात प्रश्न होते की तिने असं का केलं असावं, जसं की ती एक लग्न झालेली महिला होती आणि आपल्या नवऱ्याची विष्णूची आई होणार होती. पण या सगळ्याचं कारण होतं तिच्या फेसबुकवाल्या बॉयफ्रेंडचं, ज्याला तिने कधी कॉलवर बोलली नव्हती न कधी व्हिडिओ कॉलवर. जी पण वार्ता व्हायची ती चॅटवर व्हायची. रेश्माने सांगितलं की एक दिवस तिला आनंदू नावाच्या मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. नंतर त्यांच्यात चॅटवर बोलायला सुरुवात होते. बोलण्यात तिला त्याची सवय होती आणि तो मुलगा सुद्धा तिच्यावर प्रेम करायला लागला होता. मी त्याला सांगितलं की माझं लग्न झालंय, तरी तू माझ्याजवळ लग्न करशील, तरीही तो लग्न करायला तयार आहे असं सांगतो. ती सांगते की मी गरोदर आहे, तरी तू माझ्याजवळ लग्न करशील, तर तो सांगतो की मी लग्न करेन, पण कोणाच्या मुलाचा बाप नाही बनू शकत. त्यांनी सांगितलं की तू तुझ्या मुलाला मार, मग आपण लग्न करायला मोकळे. तेव्हापासून तिने विचार केला की मी ह्यातलं काहीच घरी सांगणार नाही.
आणि एकटी सगळं सांभाळेल आणि हे सगळं तिने केलंच होतं. पण खरी माहिती आता सगळ्यासमोर आलीच होती, पण पूर्ण नाही. कारण रेश्माने सांगितल्यानुसार पोलिसांनी त्याच्या आनंद नावाच्या बॉयफ्रेंडला शोधायला सुरुवात करतात. त्याच्या नावाचे सगळे प्रोफाईल शोधायला सुरुवात करतात. त्यात एक नंबर सापडतो. पोलीस त्या नंबरची डिटेल्स काढतात तर रेश्माच्या पायाखालची जमीन सरकते. कारण तो नंबर दुसऱ्या कोणाचा नसून विष्णूची वहिनी आर्याचा होता. पोलिसांनी आता आर्याला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला येण्यासाठी सांगितले होते. पण दुसऱ्या दिवशी बातमी कळते की आर्या आणि रेश्माची भाची गिरीश्मा बेपत्ता झाली आहे. पोलिसांनी त्यांना शोधायला सुरुवात केली असता इतिकारा नदीच्या बाजूला रस्त्यावर एक CCTV कॅमेरा होता आणि त्याची फुटेज पाहता त्यामध्ये आर्या आणि गिरीश्मा त्या नदीच्या बाजूला जाताना दिसतात. म्हणून पोलीस टीम त्या नदीच्या बाजूला शोधायला सुरुवात करतात आणि मग त्यांना त्या नदीत त्यांचा मृतदेह सापडतो. पोस्टमॉर्टममध्ये त्यांना त्यांच्यासोबत कोणीही जोर जबरदस्ती केली नाही हे आढळून येते. त्याच्यामुळे त्यांना समजलं की त्यांचा मृत्यू पाण्यात डुबून झालेला आहे. पण का, हाच प्रश्न राहिला होता. पुढे त्यांना आर्याने लिहिलेलं सुसाईड नोट सापडतं, ज्यात लिहिलं होतं, आम्ही कोणालाही जाणून बुजून धोका देत नाही. आम्हाला माहिती नव्हतं ती एवढी धोकेबाज निघेल. आम्ही पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे लहान मुलाची हत्या केल्यामुळे अरेस्ट होऊ इच्छित नाही. आम्ही सगळ्यांची माफी मागतो. ही नोट वाचून पोलिसांना समजलं होतं. पण गिरीश्माचा बॉयफ्रेंड यांनी पोलिसांना सांगितलं की जो त्यांनी प्रँक सुरू केलाय तो त्यांच्या गळ्यापर्यंत आला आहे आणि आर्याने सुद्धा तिच्या सासूला ही स्टोरी सांगितली होती. गोष्ट अशी होती की आनंद नावाचा कोणी मुलगाच नव्हता. जो आनंद नावाचा बॉयफ्रेंड समजत होती ते प्रोफाईल आर्या आणि गिरीश्मा यांनी बनवली होती आणि हे सगळं मस्करीमध्ये सुरू केलं होतं. जेव्हा रेश्मा त्याच्या प्रेमात गुंतत गेली तेव्हा त्यांना समजलं की ही मस्करीची कुस्करी खूप पुढेपर्यंत पोचली आहे. आर्या आणि गिरीश्मा यांनी मस्तीमध्ये हा प्रोफाईल रेश्मावर प्रँक करण्यासाठी केला होता. पण तिने त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा मारलं होतं. पण तिला माहिती नव्हतं की हे सगळं तिचं प्रेम प्रँक आहे. रेश्माला हे सगळं समजता खूप वेळ झाली असते. तिची पूर्ण जिंदगी बर्बाद झाली होती आणि आर्या गिरीश्मा आपल्या केलेल्या चुकाचा डोंगर सांभाळू शकले नाही आणि त्यांनी आत्महत्या केली. रेश्माला तिच्या कृत्यामुळे जेलची सजा झाली आणि हा प्रँक 3 जीवाशी हेरली आणि मस्करीमुळे कुठपर्यंत जाऊ शकते तेव्हा त्याला आधीच थांबवायला हवं. तर असंच नवीन गोष्टी आणि केससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.